त्याने तिला तशा अवस्थेत पाहून पटकन डोळे बंद केले. डोळे बंद करूनच तो तिच्या जवळ गेला आणि तिला दोन्ही हातात उचलून घेतलं आणि तिच्या बेडरूममध्ये आणून बेडवर झोपवलं. तिने आधी बाथरोब ठीक केला आणि त्याला म्हणाली, मिस्टर पटेल, तुम्ही आता डोळे उघडू शकता. आणि त्याने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, उर्वी, तू ठीक आहेस ना? तिचा पाय पाहिला. जास्त दुखत तर नाहीये ना? नाही तर एक काम करू, तू ड्रेस घालून ये, आपण डॉक्टरकडे जाऊ. तो नॉनस्टॉप बोलत होता. तिनं त्याचा हात हातात घेतला आणि त्याला जवळ बसायला सांगितलं आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, मिस्टर पटेल, मी ठीक आहे, कुठेच नाही लागलं, बस थोडा स्प्रेन आला आहे, होईल ठीक, ओके. खूप घाबरलो होतो मी. खूप वर्षानंतर असं काहीसं आज माझ्यासोबत घडलं, तो म्हणाला. काय एवढं घाबरलात? माझ्यासाठी? तिनं त्याच्याकडे बघत विचारलं आणि त्याने नजर चोरली आणि तिच्या पायाखाली पिलो ठेवली. तिला पेनकिलर दिली आणि तिच्यासाठी हळदीचं दूध बनवायला निघून गेला. दूध बनवत असताना त्याने स्वतःलाच प्रश्न केला, का मी एवढा घाबरलो होतो? पण प्रेमापासून इतका दूर असणारा तो, त्याला या प्रश्नाचं उत्तर इतक्यात नव्हतं मिळणार. त्याने तिला दूध दिलं. प्लीज, मला नको दूध, मला नाही आवडत, ती तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली. तुला हे घ्यावंच लागेल. प्लीज, मी म्हणतोय म्हणून घे, तो म्हणाला. तिनं मनातच विचार केला, ओ गॉड, उर्वी, तुला वाटलं हजबंड टाईप चिडतील, घे म्हणतील, पण इथे तर प्रेमाने चालू आहे सगळं. मला वाटतं त्याने हक्क गाजवावा, रागवावं. ती नाराज झाली होती. तिला कुठे कळत होतं की तो ज्याप्रमाणे बोलला तेही एक प्रकारे हक्क गाजवणंच होतं. पुढचे 2 दिवस त्यानं सुट्टी घेतली आणि घरीच थांबला होता. रश्मी आणि रोहनही येऊन भेटून गेले. त्यांचं नेक्स्ट वीक कोर्ट मॅरेज होतं. या 2 दिवसात तो त्याच्या आजूबाजूलाच होता. तिला वॉशरूमलाही त्याने एकटीला सोडलं नाही, पण तो बाहेर थांबूनच होता. रात्री झोपायलाही तो तिच्याच रूममध्ये येत होता. दोघांनाही आता वाटायला लागलं होतं की बरंच काही बदललं आहे दोघांमध्ये. तिचा पायही बरा झाल्यामुळं ती आज कॉलेजला निघाली होती. उर्वी, आपण सोबत जाऊ, करण नाश्ता करत तिला म्हणाला. पण कॉलेजमध्ये माहिती पडलं तर काय सांगू, आपला काय संबंध ते, ती त्याला विचारते. तो यावर काहीच बोलत नाही. दोघंही कॉलेजला निघून जातात. तो तिला कॉलेजपासून थोडं दूर सोडतो. ती कॉलेजमध्ये आल्यावर तिला इशाऱ्यानं जायला सांगतो आणि स्वतःही निघतो. पण डोळ्यांनी बोलणं काही थांबत नव्हतं. क्लासमध्ये तिचं वेलकम बॅक करून सगळ्यांनी तिला अभिनंदन केलं. तिच्या पहिल्या सक्सेससाठी सगळ्यांनी तिला पार्टी मागितली आणि तिनं त्याच दिवशी रात्री पार्टीचा प्लॅन केला. तिनं करणला मेसेज केला, हाय, आज सगळे लोक सक्सेस पार्टी मागत आहेत, काय करू? हो, दे ना. त्याचा इतकाच रिप्लाय येतो. नेहमीसारखा नितीन आणि तो कॅन्टीनला जेवत असतात आणि करण आज चक्क गालातल्या गालात हसत होता. नितीननं ते नोटीस केलं आणि खात खात त्यानं त्याला विचारलंच, करण, जरा मला पण सांग तुझ्या खुशीचं कारण. त्याच्या अशा अचानक प्रश्नाने करण दचकतो आणि म्हणतो, असं काही नाहीये, नको सांगूस, पण तुझा चेहरा सांगतोय की तू. नितीन बोलता बोलता थांबतो. की तू काय, सांग ना, इम्पेशंटली तो नितीनला विचारतो. हेच की प्रेमात पडला आहेस, नितीन म्हणतो. त्याचं हे ऐकून तो गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, मला नाही माहिती प्रेमात पडल्यावर एक्झॅक्टली काय होतं ते, पण हा, जे काही माझ्यासोबत होतंय ना, ते हवंसं वाटतंय. मग मित्रा, वाट कसली बघतोय, सांगून टाक तुझ्या मनातली भावना. असं होऊ नये की उशीर व्हावा. समजतंय ना तुला मला काय म्हणायचंय? नितीन त्याला म्हणाला. ओके. त्यावर करण इतकंच म्हणाला.
त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मात्र मिनिटाला बदलत होते. करणसारखा ध्येयवेडा मुलगा प्रेमात पडलाय हे मात्र त्या व्यक्तीला पचतच नव्हतं. तो दुसरा तिसरा कोणी नसून विराट होता. तो त्याच्या टेबलवरून उठून त्यांच्या टेबलवर गेला आणि म्हणाला, "ओ मिस्टर खडूस, कुमार प्रेमात पडलेत का?" तो रागात म्हणाला, "इट्स नन ऑफ युअर बिझनेस विराट." करण त्याच्यावर ओरडला, "अरे काय करताय तुम्ही दोघं? कॉलेजमध्ये आहात का अजून? आणि विराट, तू तेव्हाच्या गोष्टी आणखीन धरून कसा बसू शकतोस?" नितीन त्या दोघांना समजावत होता. "नितीन हा प्रत्येक वेळेला माझ्या रस्त्यात येतो," विराट चिडून म्हणाला. "म्हणजे? तुला काय म्हणायचं आहे विराट?" नितीननं त्याला विचारलं. "माझं प्रेम." त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. "विराट, तू करणला चुकीचं समजत आहेस. त्याची त्या वेळेलाही काही चुकी नव्हती आणि आय एम शुअर यावेळेस पण नसेल." नितीन विराटला समजावत होता. "करण, स्पष्टच सांगतो, मलाही उर्वी फार आवडते. तिचा निरागसपणा, तिचा बालिशपणा, तिचं प्रेमळ बोलणं." विराट उर्वीविषयी बोलत होता आणि करणच्या हातांच्या मुठी आवळत होत्या. रागाच्या भरात करणनं त्याची कॉलर पकडली आणि त्याला म्हणाला, "हाऊ डेअर यू? बायको आहे माझी. तिच्याविषयी काही बोललास तर सोडणार नाही मी. तिच्याकडे पाहायचंही नाही तू, समजलं?" "ओ कूल ब्रो, कूल. आणि कुठली बायको? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंयस ना तू, आठवतंय ना?" विराट कुचकटपणे म्हणाला. "हे करण, मी तिला माझ्या प्रेमात नक्की पाडेन. चॅलेंज आहे माझं." म्हणत तो तिथून निघून गेला. करण हतबल होऊन खालीच बसला. त्याला आता उर्वीला गमवायची भीती वाटत होती. विराटच्या मनात इतक्या वर्षाच्या जखम ओली असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. त्यानं लागलीच उर्वीचं डिपार्टमेंट गाठलं आणि तिथं त्यांनी पाहिलं की विराट तिचा हात पकडून काहीतरी तिला शिकवतोय आणि तीही ते एन्जॉय करतेय. त्याचं मन दुखावलं गेलं. त्यात गैर असं काहीच नव्हतं, पण विराटचं चॅलेंज आणि त्याचं असं एकमेकांसोबत असणं त्याला डिस्टर्ब करून गेलं. आज त्याचं मन कुठेच लागत नव्हतं, पण काही दिवसांपासून तो आश्रममध्ये गेला नसल्यामुळं त्याला आज जायचं होतं. त्याने कॉलेजचं काम उरकलं आणि आश्रम गाठलं. आश्रमात गेल्यानंतर त्यानं मोबाईल सायलेंट केला आणि मुलांमध्ये मिसळून गेला. त्यात परी नावाची 7 वर्षांची क्यूट मुलगी त्याची जास्त आवडती होती. करण दादा म्हणत त्याच्या गळ्यात पडली आणि गच्च मिठी मारली. तिच्या मिठीनं त्याला बरं वाटलं आणि त्यानं सगळ्यांना खाऊ दिला आणि सगळ्यांचा स्टडी प्रोग्रेस कार्ड पाहिलं. काही मुलांना मॅथ्समध्ये प्रॉब्लेम होता, तर काहींना इंग्लिश, तर काहींना आणखी वाचता येत नव्हतं. हळूहळू तो एकेकाला शिकवू लागला. त्यात वेळ किती गेला त्याला समजलंच नाही. उर्वी घरी आली आणि तिनं त्याला खूप कॉल केले, पण त्यानं तिचा एकही कॉल घेतला नाही. त्यामुळे ती खूप अपसेट झाली आणि तिला त्याची काळजी पण वाटली. ऑलरेडी त्याला सांगितलं असल्यामुळं ती पार्टीला निघून गेली. पार्टी संपता संपता 11:30 झाले आणि विराट तिला सोडण्यासाठी आला. आश्रमात सगळं आवरून तो घरी आला आणि पाहिलं की ती नव्हती आली. स्वतःचं आवरलं आणि जेव्हा नाईट ड्रेस घेण्यासाठी गेला तेव्हा त्याला तिनं आणलेला फ्लॉवर प्रिंट नाईट ड्रेस दिसला आणि त्यानं तो घातला. त्यानं स्वतःसाठी कॉफी बनवली आणि गॅलरीमध्ये जाऊन थांबला. एक मन म्हणत होतं, जाऊन झोप, तर दुसरं म्हणत होतं, नाही थांब, इथे येईलच ती. शेवटी तो थांबला. ती 11:30ला आली. विराटनं उतरून तिच्या बाजूचं डोअर ओपन केलं. "थँक्यू सर, गुड नाईट" म्हणून ती निघतच होती की विराटने जबरदस्ती तिला हग केलं आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटला. वरतून पाहणारा तो नाराज झाला आणि त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला. उर्वीनं स्वतःचं आवरलं आणि त्याला आवाज दिला, "मिस्टर पटेल, झोपलात का?" इतकंच म्हणाला. दार उघडताना मला बोलायचं. पण बराच वेळ काहीच रिस्पॉन्स आल्या नसल्यानं ती जायला वळली आणि त्यानं दार उघडलं. त्याचा अवतार पाहून तिला समजलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे,
पण त्यात एक गोष्ट तिनं नोटीस केली, ती म्हणजे त्यानं आज तिनं आणलेला नाईट ड्रेस घातला होता. काही झालंय का? तिनं विचारलं. काही नाही, तो इतकंच बोलला आणि तिने त्याला मिठी मारली. तिच्या अनपेक्षित अशा मिठीनं तो शॉक झाला. असं म्हणतात की जो व्यक्ती अबोल असतो तो जर दुखावला गेला असेल तर आणखीनच अबोल होतो. मग त्याला नॉर्मल करण्यासाठी अशी मिठी मारावी म्हणजे तो हॅपी होतो आणि नॉर्मलही. मला नाही माहिती काय झालंय, पण मी आहे तुमच्यासोबत, ती त्याच्या भोवतीची मिठी घट्ट करत म्हणाली. तिच्या या गोड बोलण्यानं त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली आणि त्यानं तिच्या भोवती स्वतःचे हात घट्ट केले आणि म्हणाला, राईट. पण खरी थेअरी अशी आहे की आपल्या जवळच्या किंवा आवडत्या व्यक्तींना असं मिठी मारली की ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन बॉडीमध्ये रिलीज होतो आणि तो आपला मूड बदलतो. म्हणून आपण, तो बोलणारच असतो की ती त्याच्या मिठीतून मान वर करून त्याला विचारते, म्हणजे मी तुमची आवडती व्यक्ती आहे राईट? त्यावर तो फक्त मान हलवतो आणि ती त्याला परत मिठी मारते आणि म्हणते, प्रेमाच्या मुमेंटमध्ये पण सायन्स एक्सप्लेनेशन देणं गरजेचं असतं का? त्यावर तो फक्त हसतो आणि सॉरी म्हणतो. दोघेही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे विरघळून गेले होते. पण काही वेळानंतर पायानं जाणीव करून दिली आणि दोघंही सोफ्यावर बसले. सॉरी, मला उशीर झाला. मला कळलंच नाही वेळ कसा गेला ते, ती दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. आय एम सॉरी. ॲक्च्युली तुला आणि विराटला सोबत पाहिल्यावर मला स्वतःवर कंट्रोल राहत नाही. चिडचिड होते. तो प्रामाणिकपणे त्याच्या भावना तिला सांगतो. खरंच? ती आनंदानं विचारते आणि स्वतःशीच लाजत असते. अरे, तुला आनंद कसला झाला आहे इतका की तू लाजत आहेस? करण विचारतो. लाजणारच ना. माझ्या नवऱ्याला जे फील होतं आणि मी दुसऱ्या मुलांना बोलते तेव्हा तो तोऱ्यात बोलतो. जे फील होतं म्हणजे? तो तिला कळालं नसल्यानं विचारतो. जे मीन्स जेलस, ती त्याला डोळा मारत सांगते. तिच्या अशा शॉर्ट फॉर्मवर हसतो आणि तिला झोपायला जायला सांगतो. आता याला आवडते ना मी, मग म्हणत का नाही की आपण सोबत झोपू म्हणून? ती मनातल्या मनात बडबड करत होती. 2 दिवसानंतर तिचा बर्थडे असतो. तो ठरवतो की त्या दिवशी तिला सांगायचं की ती त्याला खरंच खूप आवडते. तो छोटासा कपकेक आणून त्यावर कॅन्डल लावतो आणि स्वतःच्या रूममध्ये थोडं डेकोरेशन करून 12 वाजण्याची वाट बघतो. 12ला 5 मिनटं कमी असताना तो तिला कॉल करतो. उर्वी, खूप कसं तरी होतंय मला, थोडं पाणी आणून देशील? करण म्हणतो आणि उर्वी लगेच पाणी घेऊन त्याच्या रूममध्ये जाते. तर रूमच्या लाईट बंद असतात आणि तो मात्र टेबलजवळ बसून कॅन्डल लावत असतो. 12चा टोला पडतो आणि तो तिला म्हणतो, हॅपी बर्थडे बायको, आणि तिचा हात पकडून तो तिला कॅन्डलजवळ आणतो आणि कॅन्डल ब्लो करून ती केक कट करते आणि त्याला खाऊ घालते आणि तोही तिला खाऊ घालतो. त्यानं तिच्यासाठी रिंग आणलेली असते. तो देणारच असतो की तिचा फोन वाजतो आणि फोन विराटचा असतो. विराटचं नाव पाहताच त्याचा चेहरा उतरतो. ती फोन रिसीव तर करते, पण काही बोलणार त्याआधीच तो तिला जवळ ओढतो आणि ओठावर ओठ टेकवून छोटं किस करतो. त्याच्या अशा अचानक केल्या गेलेल्या ॲक्शनमुळे ती भांबावते. आय लव्ह यू. इनफॅक्ट आय लव्ह यू. कधी केव्हा मला काही. पुढचं बोलायच्या आत तिनं हातातला मोबाईल बाजूला फेकून दिला आणि त्याला जवळ ओढलं आणि त्याचा चेहरा दोन्ही हातात पकडून त्याला हळुवारपणे किस करायला लागली. त्याची आणि तिची पहिलीच वेळ असते, पहिलाच किस असतो. ती हळुवारपणे त्याच्या ओठांचा रसपान करत असते आणि त्याचे हातही आपोआप तिच्या पाठीवर जातात आणि पाठीवर फिरायला लागतात आणि तोही हळुवार तिला रिस्पॉन्स देत असतो. पाठीला होणारा त्याचा स्पर्श तिच्या अंगावरची लव ताठ करत होती. अंगात करंट लागत होतं. पोटात खड्डा पडल्यासारखी फिलिंग येत होती आणि पायांची थरथर होत होती. कोणत्याही क्षणी ती जमिनीवर कोसळेल असं तिला वाटत होतं. त्याची हालतही वेगळी नव्हती. तिच्या त्या नाजूक ओठांचा स्पर्श त्याचं रोमरोम प्रफुल्लित करत होता. त्या ओठाचा गोडवा जितका चाखावा तितका कमीच वाटत होता.
त्यानं आयुष्यात कधी या गोष्टींना महत्त्व दिलंच नव्हतं, पण आज त्याला कळालं होतं की या सुखापुढं बाकी सगळं व्यर्थ आहे. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि दोघं बाजूला झाले. तिला आता लाज वाटत होती की त्याला कसं फेस करणार, आणि त्यालाही असंच काहीसं वाटत होतं. दोघंही शांत एकमेकांच्या बाजूला बसले होते आणि त्याने सहज तिच्याकडे पाहिलं आणि तिच्यासमोर पायावर बसून त्यानं तिचा हात मागण्याची ॲक्शन केली. तिनंही आनंदानं त्याच्या हातात हात दिला आणि त्यात त्यानं छान KU असलेली रिंग घातली. आय लव्ह यू म्हणत त्यानं तिच्या हातावर किस केलं. आय लव्ह यू टू मिस्टर पटेल. ती त्याच्या ओठावर ओठ टेकवून बाजूला होते. 1 मिनिट. तो तिला सोफ्यावर बसवतो आणि तिच्या एका गालावर हात ठेवतो आणि तिच्या ओठांजवळ अंगठा फिरवतो. OMG, किती रोमॅन्टिक आहे हा. आता परत किस म्हणत ती मनातल्या मनात लाजत असते, उड्या मारत असते. सॉरी, तुझे ओठ फारच सुकलेत. आय एम रिअली सॉरी. थांब, मी आईस लावतो म्हणत तो फ्रीजमधून बर्फ आणायला जातो आणि इकडे ती डोक्याला हात लावते आणि स्वतःशीच बडबड करते. देवा, रोमॅन्टिक वातावरण स्पॉईल करण्याचा जर अवॉर्ड असेल तर तो माझ्या नवऱ्याला भेटायला हवा. तितक्यात तो बर्फ आणून तिचे ओठ शेकून घेतो आणि तिला विचारतो, फीलिंग बेटर? ती फक्त मान हलवते. आय एम सॉरी. इनफॅक्ट मी खूप लकी आहे की मी यांची बायको आहे. इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी पण किती काळजी करतात हे, ती स्वतःशीच मनातल्या मनात बोलत असते. उशीर झाला आहे, झोपायला जायचं? ती म्हणते. हिला विचारू का आज आपण फक्त सोबत झोपूया? तो कसं विचारू हे मनातच उजळणी करत असतो. तेवढ्यात तीच त्याला म्हणते, मिस्टर पटेल, आपण आता कन्फेस केलं की आपण प्रेम करतो एकमेकांवर, म्हणजे आपण आयुष्यभर सोबत राहणार, राईट? मग मला वाटतंय की आज आपण सोबत झोपायचं तुमच्या रूममध्ये? ती एका दमात बोलून जाते. हो चालेल, तो म्हणतो. आपण फक्त सोबत झोपूया, एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांना समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ. इज दॅट ओके विथ यू? उर्वी येस म्हणत तो तिला दोन्ही हातावर उचलून घेतो आणि त्याच्या बेडवर झोपवतो. ती एका टोकाला आणि तो दुसऱ्या टोकाला झोपतात, पण झोप दोघांना येत नव्हती. उर्वी, जवळ येऊन झोपशील? तो म्हणतो आणि ती तशीच थोडी त्याच्याकडे सरकते आणि तो तिच्याकडे. आणखीन थोडं, तो म्हणतो. ती त्याला पाठ करून चिकटून झोपते. तुला प्रॉब्लेम नसेल तर तुझ्या डोक्याखाली माझा हात घेशील? तो म्हणतो आणि ती त्याच्या हातावर डोकं ठेवते आणि विचार करते. मला काही कळत नाही असं दाखवतो, पण करतो सगळं. आणि गालातल्या गालात हसते. त्याला चुळबुळ आवडत नसल्यामुळं ती त्याच पोझिशनमध्ये झोपते, पण तिला रात्रभर झोप लागत नाही आणि वरतून तिचं अंग उघडतं ते वेगळंच. ती त्याच्याकडं पाहते आणि विचार करते. रोज असं झोपायचं म्हटल्यास माझं काही खरं नाही. टाईम पाहते, 5:30 झाले होते. तिनं उठून त्याच्या फोरहेडवर किस केलं आणि थोडं एक्सरसाइज करून तिने रात्रीच्या त्याच्या त्या स्पेशल मुवमेंटची पेंटिंग बनवली. तो किस सीन ती पेंटिंग करून तिथं झोपी जाते. इकडे करणला आज उशिराच जाग येते. तो उठायला जातो आणि त्याला जाणवतं की त्याचा उजवा हात फार दुखतोय आणि त्याच्या तेव्हा लक्षात येतं की रात्री उर्वी त्याच्या हातावर झोपली होती आणि त्या गोड आठवणीनंतर त्याचं सगळं दुखणं पळून जातं. अरे पण उर्वी गेली कुठे? चक्क मॅडम आज लवकर उठल्या वाटतं, असं स्वतःशीच बोलून हसत हसत तिच्या रूमकडे जातो तर ती तिथेच झोपलेली दिसते. तिला उचलून बेडवर झोपवतो आणि त्याचं लक्ष तिच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे जातं आणि मनातच म्हणतो, झोपल्यावर किती इनोसंट लहान बाळासारखी वाटते आणि जागी असल्यावर खोडकर बाळासारखी, आणि हसतो. चल करण, उशीर झाला आहे आज उठायला, आवर लवकर, असं म्हणत तो निघतच असतो की त्याचं लक्ष तिने केलेल्या पेंटिंगकडे जातं आणि तो जागीच थांबतो. ओ माय गॉड, कसलं भारी चित्र काढलं हिनं, असं वाटतंय समोर खरंखुरं सगळं घडतंय. तसं टॅलेंटेड आहे माझी बायको, तिच्याकडे बघून म्हणतो आणि तयार होण्यासाठी निघून जातो. स्वतःचा आवरून नाश्ता बनवून खाऊन तो निघणारच असतो. इकडे उर्वीला जाग येते आणि ती घड्याळ पाहते.
9:30. ओ मिस्टर पटेल निघून गेले असतील का? नो नो नो, आज आमची स्पेशल मॉर्निंग आहे, तेही स्पेशल नाईट नंतरची. मला त्यांना बाय करायचं आहे. स्वतःशीच बडबड करत ती पळतच हॉलमध्ये आली. तो शूज घालत असतो. गुड मॉर्निंग मिस्टर पटेल, ती त्याला ग्रीट करते. व्हेरी गुड मॉर्निंग उर्वी. आय होप त्या रूममध्ये तुला चांगली झोप आली असेल, करण म्हणतो. ती फक्त मान हलवते. ओके देन, हॅव युअर ब्रेकफास्ट ऑन टाईम. निघतो मी, म्हणत तो जात असतो, पण परत तिच्या जवळ येतो. उर्वी मॅडम लगेच स्वप्नात गुंतल्या. त्यांनी तिला जवळ घेतलं आणि तो तिला बाय किस करतोय. मॅडम डोळे बंद करून त्याच्यासमोर थांबतात आणि तो तिच्या ओठांना बघून म्हणतो, उर्वी, अप्लाय सम आईस ऑन युअर लिप्स. सूज कमी होईल. अँड आय एम सॉरी उर्वी, माझ्यामुळे तुला हे असं हर्ट झालं. त्याचं बोलणं ऐकून ती डोळे उघडते आणि मनातल्या मनात डोक्याला हात मारते आणि म्हणते, देवा, कसलं ध्यान आहे हे. बाहेर जाताना नवरा बायकोला किस करतो, हक करतो आणि माझा नवरा सगळा मूड खराब करतो. बाय, येतो लवकर, असं म्हणून निघून जातो आणि ही मात्र पाय आपटत घरात येते. ती स्वतःचं आवरून आश्रमाकडे जाते. मागच्या काही दिवसात तिचं आश्रमाकडे बिलकुल लक्ष नव्हतं. तिथल्या मुलांसाठी खाऊ घेऊन ती आश्रमात आली होती. तिला पाहताच मुलं तिच्या अवतीभोवती जमा झाली होती. कसे आहात बच्चा कंपनी? उर्वीनं सगळ्यांच्या तोंडावरून मायेनं हात फिरवत विचारलं आणि सगळ्यांना खाऊ दिला. मुलं खाऊ खाऊन परत खेळायला गेली आणि उर्वीनं ऑफिस गाठलं. तिथला सगळा हिशोब बघून घेतला आणि कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज अर्जंटमध्ये लागणार आहे ते पाहिलं. यावेळेस मुलांना नवीन ड्रेस घेतले नव्हते, ते घ्यायचे होते. काही मुलांचं स्कूलमध्ये ॲडमिशन करायचं होतं, तर काही मुलं अतिशय हुशार होती, त्यांना ट्युशनची व्यवस्था करून द्यायची होती. साफसफाई करणाऱ्या मामा मावशीची पेमेंट बाकी होती. देखरेखीसाठी नवीन ठेवलेला माणूस मात्र कुठेच दिसत नव्हता. तिनं सगळीकडे पाहिलं आणि तिला तो किचनमध्ये बसून मस्त मोबाईल पाहत खात असताना दिसला. जेवण झालं असेल तर कामाचं बघायचं का निलेश? तिनं त्याच्या पाठीमागे थांबून विचारलं. ओ सॉरी मॅम, मी. तो पुढे काही बोलायच्या आत तिनं त्याला आवरून ऑफिसमध्ये येण्यासाठी सांगितलं आणि तिथून निघून गेली. निलेश, या मंथमध्ये आलेलं डोनेशन आणि खर्च दोन्ही गोष्टींची लिस्ट मला दे, ती म्हणाली. त्यावर तो चाचरला आणि म्हणाला, मॅडम, या मंथमध्ये जास्त असं काही डोनेशन नव्हतं आलं. छोटं मोठं आलेलं, ते पण राशन यात खर्च झाला, तो बिनधास्तपणे म्हणाला. तिला त्याचं हे वागणं बिलकुल आवडलं नव्हतं. त्याला तिथं ठेवलं होतं कारण तो तिथलाच एक मुलगा होता. आश्रमासाठी काही करेल या हेतूनं त्याला ठेवण्यात आलं होतं. पण याचं काहीतरी वेगळंच चालू असलेलं दिसलं. तिने मुलांची लिस्ट काढली. त्यात 25 मुलं सध्या राहत होती. त्यात 5 मुली आणि 20 मुलं होती. 5 मुलींमध्ये 2 मुली 13+ होत्या. त्या दिवशीचं काम आवरून ती घरी निघून आली. करण आज सतत मोबाईल पाहत होता. तिला सतत मेसेज करत होता आणि मध्येच मोबाईल पाहून गालातल्या गालात हसतही होता. नितीन त्याला कॉलेजला आल्यापासून पाहत होता. त्याला खूप खुश होता तो. कॅन्टीनला गेल्यास शेवटी नितीननं विचारलंच, करण, काय झालंय रे, इतका खुश आहेस आज? इनफॅक्ट आजकाल गालातल्या गालात हसत असतो, मोबाईल पाहत असतोस. असं काही नाही, करण म्हणाला. आर यू शुअर? म्हणजे बघ, मी तुला एक्सपिरियन्स्ड माणूस आहे आणि तुला माझी गरज पडू शकते, बट इट्स ओके. तुला काही प्रॉब्लेम नाहीस तर मग? नितीन म्हणाला. ॲक्च्युली मला तुला विचारायचं होतं की कपल्स काय काय करतात प्रेमात पडल्यास? करणनं विचारलं. सांगतो, पण आधी हे सांग, तुझा बदलाच कारण उर्वी आहे ना? नितीन, येस. करण इतकंच म्हणाला. मूव्हीला जा, थोडं रोमॅन्टिक वाग आणि थोडं प्रेम एक्सप्रेस कर. नितीन, प्रेम फक्त बोलून नाही, कृतीतून पण दाखवता येतं. आणि ते कसं?
ते तू ठरव, नितीन म्हणाला. आज त्याला घरी जायला उशीरच झाला होता. उर्वीनं सगळं आवरून स्वयंपाक बनवून ठेवला होता. त्यांनी आज मुद्दामहून बेल वाजवली आणि उर्वीनं दार उघडलं. तो आत आला. त्यानं शूज काढून रॅकमध्ये ठेवले आणि दार बंद करून जाणाऱ्या उर्वीला थांबवलं आणि वाकून तिच्या ओठावर ओठ ठेवले आणि छोटूसा किस करून जाता जाता म्हणाला, मला या गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स नाहीये, सो हळूहळू सगळं शिकतोय. अँड प्रॉमिस, रोज बाहेर जाताना आणि आल्यावर हे मी नक्की करेन. स्वतःच्या ओठाकडे इशारा करत म्हणाला. त्याच्या अशा वागण्यानं ती फारच लाजली आणि खुशही झाली. दुसऱ्या दिवशी उर्वीला आश्रमामधून सकाळी सकाळी कॉल आला आणि तिला अर्जंट बोलावलं होतं. आश्रमात असणाऱ्या मुलींपैकी एक मुलगी झोपलेली होती. रुही, काय झालं बाळा, म्हणत उर्वीनं तिच्या कपाळावर हात ठेवला आणि तिला समजलं की रुहीला ताप आहे. तिनं लगेच रुहीला घेऊन डॉक्टरकडे दाखवण्यासाठी गेली आणि तेव्हा तिला तिथे समजलं. त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. उर्वी, तिला लोअर पार्टमध्ये इन्फेक्शन झालं आहे आणि ज्याप्रमाणे ती घाबरली आहे, नक्कीच काहीतरी विचित्र घडलं आहे तिच्यासोबत, डॉक्टर संगीता म्हणाल्या. डॉक्टर, विचित्र म्हणजे? उर्वीनं विचारलं. मे बी समवन फोर्स्ड हर. तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, डॉक्टर म्हणाल्या. काय? कसं शक्य आहे डॉक्टर? उर्वीला शॉकच बसला. तिनं रुहीला प्रेमानं विचारलं आणि तिनं सांगितलं की निलेशनं तिच्यासोबत काय केलं ते. रश्मी आणि रोहनला भेटायला गेली. दोघं नुकतंच लग्न झालं होतं आणि ते त्यांच्या हनीमून पिरियड एन्जॉय करत होते. हाय उर्वी, कशी आहेस? रश्मीनं दार उघडत विचारलं. मी ठीक आहे. मला तुम्हा दोघांना काही महत्त्वाचं बोलायचं आहे. हे ना उर्वी? रोहन तिच्या जवळ जात म्हणाला. तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि ते पाहून रश्मी आणि रोहन गडबडले. रशू, हे फक्त आश्रम नाही अगं, माझ्या बाबांचं स्वप्न आहे. त्यांचं सगळं आयुष्य त्यांनी यासाठी दिलं आहे आणि मी माझ्या आयुष्यात इतकं गुंतली की याकडे लक्षच दिलं नाही. आय जस्ट हेट मायसेल्फ, ती रडत रडत म्हणाली. तिचं रडणं बघून रोहननं करणला मेसेज केला की अर्जंट ये. 10 मिनिटात करण तिथे आला. काय झालं उर्वी, असं विचारत तो आत आला आणि त्याला बघून ती आणखीनच इमोशनल झाली आणि पळत जाऊन तिनं त्याला हग केलं. आवडते का स्टोरी? त्यानं तिला तसंच मिठीत घेतलं आणि काही वेळ शांतपणे डोक्यावरून हात फिरवून तिला हळूहळू शांत केलं. ती शांत झाल्यावर तिला पाणी पाजलं आणि तिथेच तिला जवळ घेऊन सोफ्यावर बसला. उर्वी, काय झालंय सांग मला. त्याचा कापरा आवाज ऐकून तिच्याही मनात चर झालं. तिनं आजचे सगळे इन्सिडंट आणि त्या मुलीची अवस्था सगळं तिनं त्याला सांगितलं. ॲक्च्युली याआधी मुली इतक्या मोठ्या होईपर्यंत कोणी नव्हतं राहत आश्रमात आणि आधी बाबा आणि गिरिजा काकू सगळं बघायचे. बाबांच्या जाण्यानं काकू गावी गेल्या, परत आल्याच नाहीत. त्यात हा निलेश आला. आश्रमाला गरज होती म्हणून याला इथं कामावर ठेवलं, पण हा इतका नालायक निघाला. त्या रुहीला फर्स्ट टाईम पिरियड्स आल्या. तिला समजत नव्हतं काय होतंय तिच्यासोबत. मुलीसोबत आई असल्यास आई तिला सगळं समजावून सांगते, पण अनाथ मुलीचं आयुष्य किती अवघड आहे. तिला पिरियड्स आले ही गोष्ट समजावून सांगायला कोणी नव्हतं आणि त्याच गोष्टीचा फायदा या निलेशनं घेतला आणि तिच्यासोबत वाईट वागला. उर्वी रडत रडत बोलत होती. डोंट वरी, त्याला शिक्षा होणार, आय प्रॉमिस, तो म्हणाला. पोलीस केसनंतर आश्रमाची बदनामी होईल, रश्मी म्हणाली. आय डोंट केअर, मला फक्त तो नीच माणूस इथून बाहेर हवा आहे, उर्वी रागानं म्हणाली. ओके, शांत हो. आपल्याला त्याच्या खिलाफ प्रूफ करावं लागेल. त्यासाठी आधी आपण प्रूफ जमा करू आणि मग त्याच्यावर केस करू, करण म्हणाला आणि सगळ्यांना ते पटलंही. नेहमीप्रमाणे निलेश रुहीच्या रूममध्ये गेला आणि झोपलेल्या रुहीच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला म्हणाला, रुही, आज तुला जास्त त्रास नाही देणार. फक्त मला शर्ट उघडून बघू दे, मग मी लगेच जाईन परत. जर आरडाओरडा केलीस तर रोजच्यासारखा त्रास होईल. आणि तो तिच्या शर्टचं बटन काढू लागला आणि त्याचवेळी त्या रूममधल्या लाईट लागल्या. अचानक लागलेल्या लाईटमुळे निलेश घाबरला आणि समोर पोलिसांना पाहून गयावया करू लागला. पोलिसांनी त्याला पकडलं. उर्वीनं रुहीला घट्ट मिठी मारली
आणि घाबरलेल्या रुहीला तिनं शांत केलं आणि म्हणाली, घाबरू नको, मी आहे ना, आम्ही सगळे आहोत, काही नाही होणार, ओके. आणि तिनं रुहीला रश्मीकडे दिलं आणि ती निलेशच्या समोर येऊन थांबली आणि म्हणाली, आता तू बघ तुझे काय हाल करते ते. खूप शौक आहे ना तुला लैंगिक शोषण करण्याचा. नाही तुला जेलमध्ये सडवलं, नाव उर्वी करण पटेल लावणार नाही. आणि तिनं एक सनसनीत त्याच्या तोंडात ठेवून दिली. पोलीस ऑफिसर करणचा मित्र होता. त्यानं सांगितल्याप्रमाणे आधीच सगळं जाऊन रुहीच्या रूममध्ये लपले होते. गोष्ट मीडियामध्ये जाऊ नये म्हणून त्याच्यावर अकाउंटमध्ये घोळ केल्याचा गुन्हा दाखल केला. रुहीला मेडिसिन देऊन तिला झोपवून सगळेजण जायला निघाले. उरू, तुम्हा दोघांना प्रॉब्लेम नसेल तर आश्रमाचं सगळं काम मी आणि रोहनने पाहिलं तर चालेल का? आमच्याकडे सध्या ॲज सच काम पण नाही आणि आश्रमाला गरज आहे आपली, रश्मी म्हणाली. उर्वीनं तिला मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू सो मच डिअर. उद्या सकाळी प्रोसेस करून घेऊ, ओके. गुड नाईट. निघतो आम्ही. उर्वी आणि करण घरी निघून आले. आज बरंच काही घडलं होतं, त्यामुळं उर्वी शांत शांत होती. स्वतःचं आवरून ती करणच्या रूममध्ये आली. तो झोपण्याची तयारी करतच होता. उर्वी त्याच्या ब्लँकेटमध्ये घुसली आणि त्याला मिठी मारून झोपली. त्यानंही एका हातानं तिला जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावर किस केलं. ती अशी चिकटून पहिल्यांदाच झोपली असल्यानं करणचा खूप जास्त हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ लागला. त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि कंट्रोल झालं नसल्यानं तिच्या ओठावर ओठ ठेवले आणि थोडं रफली किस करू लागला. पण तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स येत नसल्यानं तो बाजूला झाला. पण तिने परत त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या कानात म्हणाली, मिस्टर पटेल, आज मला याच्याही पुढे जाऊन प्रेम कराल? तो इतकंच म्हणाला आणि त्यानं स्वतःचा टी शर्ट काढून बाजूला ठेवला. टी शर्टकडे पाहिलं आणि तिनेही टी शर्ट काढलं आणि त्याला एक घट्ट मिठी मारली. उर्वी, हग मी टाईटली. असं हग केल्यानंतर तुला स्ट्रेस कमी वाटेल आणि हळूहळू झोपही लागेल, तो म्हणाला आणि तिनं त्याच्या छातीवर ओठ टेकवले आणि म्हणाली, आय लव्ह यू. असं नवरा बायको विदाऊट शर्ट हग करून झोपल्यास बरंच काही घडतं, ती म्हणते. आय नो, पण आज तू ठीक नाहीयेस तर शांत झोप, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो तयार होण्यासाठी निघून गेला. ती आणखीन झोपलीच होती. तो त्याच आवरून रूममध्ये आला आणि बेडवरचं दृश्य पाहून तो कसं तरी फील करू लागला. बेडवर विदाऊट टॉप झोपलेली ती, स्पोर्ट्स ब्रामधून दिसणारे तिचे क्लिवेज त्याला उत्तेजित करत होते. राहून राहून त्याचं लक्ष तिच्या सपाट गोऱ्या पोटावर जात होतं. त्याला स्पर्श करण्याची इच्छा होऊ लागली. त्यानं स्वतःला सावरलं आणि पटकन आवरून तिच्यासाठी ब्रेकफास्ट बनवून बाहेरच वाट पाहू लागला. त्यानं टीव्ही ऑन केला आणि हिंदी सॉन्ग लावले आणि त्यावरही अतिशय रोमॅन्टिक सॉन्ग लागले होते. त्याचा कॉलेजचा टाईम झाला होता. त्यानं बेडरूममध्ये डोकावून पाहिलं तर ती आणखीनही झोपलेलीच होती. तो तिच्या जवळ गेला आणि त्यानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या सुकलेल्या ओठावर ओठ टेकवून त्यांना ओलं केलं. त्याच्या स्पर्शानं तिला जाग आली आणि त्याला इतक्या जवळ बघून तिला छान वाटलं. गुड मॉर्निंग लव्ह म्हणत तिनं त्याला स्वतःवर ओढलं आणि त्याला एक डीप किस केला आणि म्हणाली, मला मॉर्निंग किस असा आवडेल. तिच्या अशा बोलण्यावर तो गालातल्या गालात हसतो आणि तिला म्हणतो, मी शिकून घेईन सगळं हळूहळू, चालेल ना? पळेल, ती म्हणते. बरं आवर तुझं आणि ब्रेकफास्ट कर, मग आश्रमात जा. संध्याकाळी येईन मी तिकडेच, ओके, तो म्हणतो. ओके बॉस. तो कॉलेजला जायला निघतो आणि तीही तशी स्पोर्ट्स ब्रा आणि नाईट पॅन्टवर त्याला बाय करायला डोअरपर्यंत येते. तिला तसं पाहून त्याला काय बोलावं कळत नाही. दार उघडतो पण पटकन परत लावतो आणि तिच्या जवळ येतो आणि तिला जोरात हक करतो आणि हळूच तिच्या कानात म्हणतो, असं नको ना येत जाऊ समोर, मला नाही लक्ष लागणार कुठे आणि आपण सगळ्या गोष्टी स्लोली घेऊन जायचं ठरवलं ना, मग असं तू आल्यास सगळं बिघडेल. एवढं बोलून तो कॉलेजसाठी निघून जातो. तू सोबत असल्यास चालेल, रुही म्हणाली. फर्स्टच मीटिंग असल्यामुळं रुही जास्त काही बोलली नाही. तिला आश्रमात सोडून तो कॉलेजला निघून गेला. हाय उर्वी, कशी आहेस? विराटनं तिला विचारलं. मी मस्त सर, आणि तुम्ही? तिनं त्याला विचारलं. गुड.
अँड गुड टू सी यू हिअर, तो म्हणाला. सर, पुढचं प्रोजेक्ट काय आहे? उर्वीनं डायरेक्ट कामाचंच बोलल्यामुळं विराटला वाईट वाटलं, पण त्यानं तसं न दाखवता तिला हसून म्हणाला, नेक्स्ट मंथ मुंबईला जावं लागेल. चालेल ना तुझ्या नवऱ्याला? नाही चाललं तर आम्ही दोघं सोबत येऊ, ओके? उर्वीनंही हसतच उत्तर दिलं. दोघांना असं हसत असताना पाहून मिताली मॅडम जळून खाक झाल्या होत्या. सर, मला थोडं बोलायचं होतं. तिच्या सिरियस झालेल्या चेहऱ्यावरून त्याला समजलं होतं की काहीतरी गडबड आहे. ओके, कॅबिनमध्ये बसून बोलूया. चालेल का तुला? विराटनं विचारलं. तिनं मान हलवली. दोघे त्याच्या केबिनकडे गेले. त्यांनी दार उघडून तिला आधी आत जायला सांगितलं आणि मग स्वतः गेला. तिला विराटसोबत असं केबिनमध्ये जाताना करणने पाहिलं होतं. तिच्यावर खूप विश्वास होता, पण विराटचं चॅलेंज त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं आणि नकळत त्याची पावलं विराटच्या केबिनकडे निघाली. बोल, सोफ्यावर तिला बसण्याचा इशारा करत तो म्हणाला. ॲक्च्युली आश्रमात थोडा जास्त वेळ द्यायचा आहे मला उद्यापासून, आणि आश्रमात घडलेलं सगळं त्याला सांगते. आणि ते सगळं सांगत असताना ती कधी रडायला लागते तिलाही समजत नाही. विराटनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि स्वतःच्या रुमालानं तिचे डोळे पुसले. ते सगळं अगदी सहज घडलं. विराटलाही तिच्या रडण्याचं तितकंच दुःख झालं होतं जितकं करणला. नकळतपणे त्याच्या अशा जवळ गेलेली तिला पुसटशी कल्पना नव्हती की करण तिला लपून बघतोय आणि आणखी कोणीतरी त्यांचे फोटो काढतोय. स्वतःच्या बायकोचे डोळे तिच्यावर प्रेम करणारा प्रियकर पुसतोय हे त्याला आता सहनच होत नव्हतं. सो तिथून निघून गेला. इकडे उर्वी पण सावरली होती. इफ यू डोंट माइंड, मी येत जाईन आश्रमात, मला आवडेल, विराट म्हणाला. यू आर मोस्ट वेलकम सर, उर्वी म्हणाली. असं रडत जाऊ नको, मला कसं तरी होतं, आवडत नाही तुझ्या डोळ्यामधलं पाणी. विराटचं बोलणं पूर्ण होण्याआधीच ती तिथून निघाली. जास्तच बोललो का? शिट, विराट स्वतःलाच रागवत होता. इकडे देवदास करण महाराज नाराज बसले होते आणि त्याला असं पाहून नितीननं त्याला विचारलंच. देवदास, क्या हुआ है तुझे? नितीन, मला काही आयडिया दे ना. आजकालच्या मुलींना कसं पॅम्पर करायचं, काय करायचं की त्या खुश होतील? करणनं विचारलं. उर्वीसोबत तू पुढे जातोय तर मूव्हीला घेऊन जा, डिनर डेटला जा, कुठे 1-2 दिवस आउटिंगला जा. ऑफिशियली नवरा बायको आहात तुम्ही, नितीन म्हणाला. त्यानं फटाफट तिकीट बुक केले आणि उर्वीला मेसेज केला. मूव्हीला जाऊ, तिकीट बुक केले आहेत, तयार राहा, येतोय. त्याचा हा मेसेज वाचून ती तिथेच उड्या मारू लागली. पण आपण कॉलेजमध्ये आहोत याचं भान आल्यावर तिला अजून पार्किंगकडे पळाली. करण तिथे वाटच पाहत होता. आज पहिल्यांदा त्यानं अशी हाफ सुट्टी काढली होती याचं प्रिन्सिपलला पण नवल वाटलं. मॉलमध्ये आले. कुठला मूव्ही आहे? उर्वीनं विचारलं. कार्टून मूव्ही, करण म्हणाला. काय, कार्टून मूव्ही का? उर्वीनं विचारलं. तुला आवडतात ना कार्टून मूव्ही, आणि ते पाहिल्यावर तुला आणखीन काही आयडिया पण येतील पेंटिंगसाठी, तो म्हणाला. आणि उर्वीनं मनातल्या मनात डोक्याला हात लावला. कुठं तिने इमॅजिन केलं होतं की रोमॅन्टिक मूव्ही असणार, कॉर्नर सीट असणार, एखाद्या रोमॅन्टिक सीनला हे दोघं पण रोमॅन्टिक होणार आणि एखादं छोटूसा किस पण करता येईल. चल, मूव्ही चालू झाला असेल, निघायचं? तो तिचा हात पकडून थिएटरमध्ये घेऊन आला. सेंटर सीट होत्या. तिनं आजूबाजूला पाहिलं तर बच्चू सोडून कपल जास्त दिसत होते. तिनं समोरच्या सीटवर पाहिलं तर आत्तापासूनच ते मुलगा मुलगी चिकटून बसलेले होते. मूव्ही चालू झाला आणि करणनं आजूबाजूला पाहिलं तर कपल्स हग करून बसले होते, तर कुठे चक्क किस करत होते. गर्दी जास्त नव्हती, ते पाहून त्याला ऑड वाटू लागलं. त्यानंही काही वेळाने ठरवलं की उर्वीला हग करून बसू. त्यानं आळस देण्याच्या बहाण्यानं हात तिच्या खांद्यावर ठेवण्याचं ट्राय केलं, पण नेमकं त्याच वेळेला तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानं हात मागे घेतला. त्याचा प्रयत्न तिला समजला होता आणि ती दुसरीकडे बघून गालातल्या गालात हसते. मूव्ही बघता बघता तिला झोप येते आणि ती त्याच्या डोक्यावर डोकं ठेवून झोपी जाते. तिचं असं अचानक डोकं खांद्यावर बघून त्याला आनंदच होतो. तो हाताने तिला जवळ ओढून बसतो. काही वेळानंतर ब्रेक होतो. तो तिला उठवतो. ब्रेक झाला का? ती विचारते. हा,
चल बाहेर जाऊन काही खायचं आणू, तो म्हणतो. दोघे बाहेर येतात. उर्वी त्याला विचारते, आज अचानक मूव्ही का? ॲक्च्युली नितीन बोलला की आता आपण एकमेकांना पसंत करतोय तर असं मूव्ही डेटला जायला हवं, म्हणून मला वाटलं यावं. आय नो मूव्ही कार्टून होता, त्यासाठी सॉरी. नेक्स्ट टाईम रोमॅन्टिक बुक करेन. हळूहळू सगळं शिकून घेईन मी, प्रॉमिस, तो म्हणतो. ती इकडे तिकडे पाहते. सगळे लोक आपापल्यामध्ये बिझी असतात आणि ती हळूच त्याच्याजवळ येते आणि त्याच्या गालावर किस करते आणि म्हणते, मिस्टर पटेल, ऑलरेडी तुम्ही खूप काही शिकला आहात. इतकं काफी आहे मला. चला आता घरी जाऊया. एवढं बोलून ती पार्किंगकडे निघून गेली. तोही तिच्या पाठोपाठ जातच असतो की एका शॉपबाहेर स्टॅच्यूला एक खूप सुंदर अशी साडी घातलेली असते. त्याला ती फार आवडते. तो तिच्यासाठी ती साडी घेतो. तिथून ते डिनरसाठी जातात. डिनर करून निघते वेळेस रस्त्यात काही लहान मुलांचं भांडण लागलेलं पाहून ते दोघे पण गाडी थांबवून तिथे जातात. काय झालं बाळा, का मारामारी करताय? उर्वीनं त्यातल्या एका छोट्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून विचारलं. तर तो मुलगा म्हणाला, ताई, राहुल दादांनी भीक मागून त्या पैशातून त्याच्यासाठी गोष्टीचं पुस्तक आणलं होतं, तर या रॉकी दादाने ते फाडलं. का रे फाडलंस बुक? उर्वीनं त्या रॉकी नावाच्या मुलाला विचारलं. ओ ताई, जावा तुम्ही इथून, आम्ही आमचं बघून घेऊ. तुमच्यासारख्या लोकांना काय माहीत ते पैसे पुस्तकाला घालून काही बी उपयोग नसतो. त्याच पैशानं एक टाईमचं पोट भरतं. पण हे राहुल्या याला समजत नाही आम्ही सांगितलेलं. जेव्हा बघावं तेव्हा पुस्तकाकडं असं बघतंय जसं काय त्यानंच पोट भरतंय. रॉकी राहुलकडे बघून चिडत म्हणाला. रॉकी, मी आणि माझे मिस्टर गरीब मुलांसाठी शाळा काढतोय. सध्या तरी आम्ही मुलं जमा करतोय. त्यांना लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टीची आम्ही पुरवठा करतोय. हळूहळू बरंच काही करण्याचा विचार आहे. जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आम्हाला तुझ्या बस्तीमध्ये घेऊन जातोस? आम्हाला तुझ्या आईबाबांशी बोलायचं आहे. उर्वी शांतपणे बोलत होती. तिच्या बोलण्यातून रॉकीला कदाचित तिच्या प्युअर भावना पोचल्या असाव्यात. तो त्यांना घेऊन बस्तीत जायला तयार झाला. मिस्टर पटेल, निघायचं? ती त्याच्यासमोर हात करून म्हणते. स्वप्न हे फक्त तुमचं मुळीच नाही, हे स्वप्न आपलं आहे आणि आपल्या स्वप्नाकडे पहिलं पाऊल मुबारक हो. ती त्याच्या हातातला हात जोरात दाबत म्हणाली आणि ती जे काही करत होती ते पाहून त्याला खात्री पटली होती की हिचं आणि आपलं भेटणं नक्कीच देवानं घडवून आणलेलं एक पवित्र बंधन आहे. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.